नागपुर पुलिस कमिश्नर डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल की पहल पर चलाए जा रहे ऑपरेशन थंडर एकत्रित हो नशा मुक्त समाज बनाए 2.0 अभियान के तहत कलमना पुलिस को बड़ी सफलता मिली है। कलमना थाना अंतर्गत क्राइम ब्रांच टीम के प्रमुख सपोनी शशिकांत मुसले अपनी टीम के साथ पेट्रोलिंग कर रही थी, तभी मुखबिर से सूचना मिली कि बेले नगर क्षेत्र में हर्ष पांडे और सोहेल सिद्दगी नाम के दो युवक बड़े पैमाने पर गांजा छुपाकर उसकी बिक्री करने वाले। सूचना के आधार पर टीम ने बेलेनगर नाले के पास गुप्ता के टीन शेड के सामने रात भर जाल बिछाया। दोपहर करीब 2 बजे आरोपियों के मौके पर पहुंचते ही पुलिस ने उन्हें धर दबोचा। दोनों आरोपी काले रंग के एक्टिवा मोपेड पर गांजा ले जाने की तैयारी में थे। एनडीपीएस एक्ट के तहत कार्रवाई करते हुए पुलिस ने इनके कब्जे से कुल 62 किलो 580 ग्राम गांजा बरामद किया। प्राथमिक जांच में सामने आया कि यह गांजा ओडिशा से लाया गया था। यह कार्रवाई वरिष्ठ पुलिस अधिकारियों के मार्गदर्शन में कलमना पुलिस की टीम ने अंजाम दी। पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनात नागपूर शहरात ऑपरेशन थंडर ही मोहीम राबवल्या जात आहे। त्या अंतर्गत सर्व प्रकारचे ड्रग्ज याच्यावर अतिशय कठोरपणे ड्रग्ज विक्रेते ड्रग्ज बाळगणारे यांच्यावर अतिशय कठोरतेने कारवाई सुरू आहे। त्याच मोहिमेअंतर्गत आमचे डीबी पथकाचे प्रमुख एपीआय श्री मुसळे साहेब आणि त्यांच्या टीममध्ये ललित शेंडे, नितीन मिश्रा, प्रमोद कंगाले, विशाल भैसारे, अजय गटलेवर आणि अविनाश गोलवंशी यांना एक टीप मिळाली होती की बेलेनगरमध्ये असलेल्या नाल्याजवळ काही गांजा ठेवलेला आहे। त्यामुळे त्यांनी त्या टीपवर काम करून तिथे सापळा रचला आणि सापळा रचून तिथे त्यांना गांजाचा साठा आणि 2 आरोपी हर्ष रवी पांडे आणि मोहम्मद सोहेल उर्फ आतिक उल्ला सिद्दीकी दोन्ही राहणार बेलेनगर हे त्या ठिकाणी मिळून आले। त्या ठिकाणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई केल्यानंतर एकूण 62.560 किलो गांजा त्या ठिकाणी मिळून आला। आरोपींच्या ताब्यातून तो संपूर्ण गांजा, एक 2 व्हीलर आणि एक मोबाईल असा एकूण 13,50,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला। आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक तपास सुरू आहे। आरोपींवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत यापूर्वी गुन्हे नाही आहेत। पहिल्यांदाच ते या गांजाच्या व्यवसायात मिळून आलेले आहेत। आम्ही आता आमचं प्रत्येक ड्रग्जमध्ये ऑपरेशन थंडरनुसार आम्ही बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक या दोन्ही लिंकवर काम करतो आणि आमचे माननीय सीपी सर यांच्या मार्गदर्शनात बॅकवर्ड लिंकमध्ये पण आम्ही जाणार आणि फॉरवर्ड लिंक हा गांजा कुठे जाणार होता याचा सुद्धा आम्ही तपास करणार आणि हा कुठून आणला होता याचा सुद्धा अधिक तपास करणार आहे। नक्कीच या प्रकरणात आणखी आरोपी वाढतील कारण आमचा तपास त्या दृष्टीने सुरू आहे। आम्हाला बॅकवर्ड लिंक आणि फॉरवर्ड लिंक या दोन्ही लिंकमधले आरोपी आम्ही करणार आहे। अधिक तपास सुरू आहे।